नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. स्त्रियांनी खरंच गुरुचरित्र वाचू नये का? अनेक वर्षांपासून हा एक प्रश्न अनेकांच्या मनात घर करून आहे. या ग्रंथाच्या वाचनासंदर्भात स्त्रियांसाठी काही विशेष नियम आहेत का? किंवा हे केवळ गैरसमज आहेत का? चला, आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. तुम्ही जर गुरुचरित्र वाचण्याचा विचार करत असाल किंवा वाचत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग यामागे काय सत्य आहे जाणून घ्यायला सुरुवात करूया. मंडळी, गुरुचरित्र हा श्री दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या अद्भुत लीला, त्यांचे उपदेश आणि त्यांच्या भक्तांच्या कथांचं वर्णन आहे. पण अनेक स्त्रियांच्या मनात आजही एक धाकधूक असते की आम्ही हा ग्रंथ वाचू शकतो का? काही ठिकाणी तर स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असे सांगितलं जातंय. या गैरसमजामागे काही कारणं असू शकतात. जसे की पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या काळात स्त्रियांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवले जाई किंवा काही ग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या कठोर नियमांमुळे स्त्रियांना ते पाळणं शक्य होणार नाही अशी समजूत होती. गुरुचरित्र म्हणताना होणारी प्रचंड उष्णता स्त्रियांना हानिकारक असू शकते. याशिवाय गुरुचरित्रातील काही कथांमधील तपस्वी जीवनाचे वर्णन किंवा काही कठीण तपश्चर्या या स्त्रियांनी पाळू नये अशा समजुतीतून ही हा गैरसमज निर्माण झाला असावा. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी यांनी स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये तर ऐकावे असे म्हटले. त्यांच्या मते पारायणासाठी असलेले नियम आणि अटी या पाळण्यात स्त्री धर्मामुळे खंड पडण्याची शक्यता आहे. आता स्त्रिया गुरुचरित्र वाचू शकतात का? यामागे सत्य कारण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय. स्त्रिया निश्चितपणे गुरुचरित्र वाचू शकतात आणि त्यांनी वाचावे. श्री गुरुचरित्र ग्रंथात किंवा दत्त संप्रदायाच्या मूळ शिकवणीमध्ये कुठेही स्त्रियांनी गुरुचरित्र वाचण्यास मनाई केलेली नाही. भक्तीला लिंगभेद नसतो. स्त्री असो वा पुरुष, शुद्ध अंतःकरणाने आणि श्रद्धेने जर कोणीही गुरुचरित्राचं वाचन केलं तर त्याला नक्कीच फळ मिळतं. अनेक जाणकार, अभ्यासक आणि दत्त संप्रदायाचे विद्वानही हीच गोष्ट सांगतात की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. असा कोणताही नियम नाही, फक्त मन निर्मळ असावं लागतं. काही तज्ज्ञांच्या मते स्त्रियांना संपूर्ण गुरुचरित्र वाचण्याची मनाई नसून फक्त एकच अध्याय ज्यात संन्यास वगैरे आहे वाचायला मनाई आहे. कारण ते स्त्रियांना अनुकूल नाही. रज रज रजनिवृत्ती झालेल्या स्त्रिया ज्यांना ज्यांना विटाळ नसेल त्यांनी पारायण करू शकता असेही काही ठिकाणी सांगितले. आता गुरुचरित्र वाचनाचे स्त्रियांना होणारे फायदे काय? तर घरातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना येणाऱ्या ताणतणावावर गुरुचरित्राचं वाचन एक उत्तम उपाय आहे. यामुळे मनाला शांती मिळते. या ग्रंथातील कथा आणि उपदेश वाचल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ज्यामुळे जीवनातील अडचणींचा सामना करण्याची शक्ती येते. गुरुचरित्र पारायणाने घरातील नकारात्मक वातावरण नाहीसं होऊन आनंद, चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते, ज्यामुळे कौटुंबिक सौख्य आणि समृद्धी वाढते, असं मानलं जातं. विशिष्ट समस्यांवर तसंच लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यांमध्ये येत असणाऱ्या अडचणींवर सुद्धा गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते, सौभाग्यवृद्धी होते, पतीवरील विघ्न टळतात. एवढंच नाही तर पितृदोष आणि वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. गुरूंच्या कृपेने आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते. स्त्री म्हणून आपल्या आध्यात्मिक प्रवासात गुरुचरित्र एक महत्त्वाचा मार्गदर्शक नक्कीच ठरू शकतो, असे अनेकांचे अनुभव आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्त्रियांनी गुरुचरित्र कसे आणि कधी वाचावे. तर श्री दत्त महाराजांना गुरुवार हा दिवस विशेष प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी पारायण सुरू करणं शुभ मानलं जातं. दत्त जयंती किंवा गुरुपौर्णिमा यांसारख्या दत्त संप्रदायाच्या विशेष दिवसांमध्ये पारायण सुरू करणं विशेष फलदायी ठरतं. श्री गुरुचरित्राचं वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावं. सकाळी लवकर उठून स्नान करून वाचन करणं उत्तम मानलं गेलंय. शिवाय मासिक पाळीच्या काळात धार्मिक ग्रंथ वाचन टाळावं असे अनेक परंपरांमध्ये सांगितलं जातंय. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही तज्ज्ञांच्या मते जर तुम्हाला संकोच वाटत असेल तर त्या काळात तुम्ही फक्त ग्रंथांचं श्रवण करू शकता किंवा
मनातल्या मनात गुरूंचं नामस्मरण करू शकता. मासिक धर्माच्या नियमांविषयी अनेक व्यक्तींची आणि कुटुंबाची श्रद्धा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे तुम्ही आपल्या परंपरेनुसार निर्णय घेऊ शकता. सोयर आणि सूतक टाळून ग्रंथ वाचन करावं असंही सांगितलं जातं. धन्यवाद.